कर्माचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला महात्मा गांधीजी यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. अशा भारतीय भारताचा स्वतंत्र लढा म्हणजे की महात्मा गांधी यांचे नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर उभे राहते. महात्मा गांधीने चालवले सहकार आंदोलन, जीवन दांडी, आमरण पोषण, सरिता व विद्यार्थ्यांनी मार्गाचा वापर करण्यासाठी सर्व बहुजनांना मी क्रांतिकारकाला कोटी कोटी प्रणाम करतो. जय जय. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी मी अपेक्षा वाटते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना क्रांतीचा ज्वालाखी म्हणून ओळखतात. या भारत भूमीला नवरांची खास जाते. या खाली अनेक शूरांनी जन्म घेतला. भोगले किती सोसले तरी तिने शिकवले. स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकीने गिरवले. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या सर्व मित्रांनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांचे विषय मनोगत व्यक्त करतात. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नवशे पाटील हे होते. त्यांचा विवाह वयाच्या अगदी 9वी वर्षी झाला. लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी 1948 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. मुलींना शाळेत शिकवाय जाताना लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केले. शेणाई फेकून मारले तरी ते उमगले नाहीत. मुलींच्या शिक्षणात क्रांती घडवून आणले. ज्योतिरावांच्या अनेक माऊलीने मोलाचे सहकार्य केले. अशा या माणूस माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय हिंद. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल ही माझी अपेक्षा बाळगतो. सर वल्लभभाई पटेल भारताचे पोलादित पुरुष म्हणून ओळखले जातात. त्यांनी भारतातील 565 संस्थानिकांना एकत्र करून भारतात बलाढ्य राष्ट्र बनवले. म्हणून त्यांच्याविषयी म्हणावेसे वाटते. देशासाठी सरदार लढले आणि जमाचे निशाण म्हणून भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सच्चा पुतळा गुजरातमध्ये उभारला. अशा महान राष्ट्रभक्तीला मी कोटी कोटी प्रणाम करतो. त्यानंतर आधी माझा अभिमान आहे, करम माझी पूजा आहे, खरे माझे कर्म आहे आणि हिंदुस्थान हे माझे जीवन आहे. अशा विचार बाळगणारा थोर पुरुष महात्मा गांधी हे एक महान पुरुष होते. महात्मा गांधी हे एक महान स्वतंत्र सैनिक होते. त्यांना आपण सर्वजण राष्ट्रपिता या नावाने ओळखतो. तसेच महात्मा गांधी बापू ह्या नावाने देखील ओळखले जातात. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य चळवण्यासाठी खर्च केले. सत्याग्रहावर असलेल्या तंत्रज्ञान त्यांनी संपूर्ण जगाला शिकवले. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर इथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांना वाचायला प्रचंड आवड होती. त्यांना गोष्ट वाचायला आवडत. त्या गोष्टी त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करत. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजकोटी इथे पूर्ण झाले. पुढे चालून स्वतंत्र लढण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आणि संपूर्ण देशाला स्वतंत्र मिळवून दिले. भारतीय इतिहास बापू हे नाव अजरामर झाले. अशा या महास कोटी कोटी प्रणाम करून थांबते. जय हिंद, जय भारत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला कर्मवीरराव पाटील यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. कर्मवीरराव पाटील म्हणजे शिक्षणाचा वटवृक्ष लावणारा महानायक होय. तो वटवृक्ष म्हणजे अण्णांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था होय. जनतेने त्यांना कर्मवीर ही बहुमानाची पदवी बहाल केली व दिल्ली विद्यापीठाने त्यांना डी.लिट ही पदवी अर्पण केली व भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा किताब देऊन गौरव केला. भारताच्या इतिहासात कर्मवीरराव पाटील हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. असं आहे महान भारत मातेचे सुपुत्राला माझी कोटी प्रणाम. जय जय भारत. क्रमांचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी अपेक्षा बाळगतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे भाग्यविधाते आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे या देशात स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाचे राज्य चालू आहे. त्यांनी या देशातील बहुजन वंचित शोषित यांना हक्काने अधिकार मिळवून दिले. त्यांचे विचार आणि प्रेरणेने या देशातील कोटी कोटी बहुजनांचा उद्धार झाला. अशा या महान देशभक्ताच्या भारताच्या भाग्यविधात्याचा मी कोटी कोटी प्रणाम करते. जय जय भारत. नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या ही माझी नम्र विनंती.
महात्मा ज्योतिराव फुले हे थोर समाजसुधारक होते. या स्त्री शिक्षणाचा पाया घातला. या गोरगरिबांना दीनदलितांना शिक्षक मिळावे यासाठी शूरवीरांना आयुष्य या देशासाठी दिले. असा या महान क्रांतिकारकाला मी कोटी कोटी प्रणाम करतो. जय ज्योती जय क्रांती. त्यानंतर फक्त 2 भाषणं आहेत. नम्रता लक्ष्मण पाचलकर इयत्ता 5वी. पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी अपेक्षा बाळगते. जिजाऊंनी शिवरायांना घडवले म्हणून जिजाऊ जगातील वंदनीय माता झाल्या. त्यांनी शिवरायांवर संस्कार केले आणि त्याचमुळे शिवराय हे छत्रपती बनू शकले. म्हणूनच ते वीरजीचा मुलगा ध्यानती माई, वीरजीचा मुलगा ध्यानती माई, नाव तिचे जिजाऊ ती शिवरायांची आई, नाव तिचे जिजाऊ ती शिवरायांची आई. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय जिजाऊ जय शिवराय. कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहेत. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी अपेक्षा बाळगते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील सूर्यांसारखे तलपते. जण इंग्रजांना सलोखी पलो करून सोडले. त्यांच्यावर सरकारने 10,000 रुपयांचे बक्षीस लावले होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद जय भारत.